ग्लोबल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। ब्रेकिंग न्यूज ग्लोबल मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। अहिल्यानगर शहरात गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। मिळालेल्या माहितीनुसार शहरातील संजोग हॉटेलच्या परिसरात अज्ञात व्यक्तींनी एका तरुणावर प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे। हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून आरोपींचा शोध सुरू आहे। शहरात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे। या घटनेमुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला असून पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर गुन्हेगारांना पकडून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। पुढील अपडेट्ससाठी आमच्या सोबत रहा। मी संध्याकाळी 9 वाजता दुकान बंद केलं। दुकान बंद केल्यानंतर मी घरी जात होतो, तर अंदाजे संजोग हॉटेलच्या थोडं पुढे गेल्यानंतर एक 15-20 लोकांचा टोळका होता। सगळं 2 व्हीलरवर होते, डबल सीट ट्रिपल सीट। ते मला आडवे आल्यानंतर त्यांनी गाडी आडवे लावली। मला गाडी आडवे लावल्यानंतर एकाने त्यातलं मला नाव विचारलं। मी त्याला नाव सांगितलं। जसं मी नाव सांगितलं, मागून एक माणूस आला, त्याच्या हातात दांडका होता, त्याने माझ्या डोक्यात घातल्यानंतर मी गाडी सहित खाली पडलो। त्यानंतर त्यांनी मला 20-25 लोकांचा जमा होता, तुटून पडले माझ्यावर। म्हणजे इतका अक्षरशः मारले मला त्यांनी, म्हणजे मला डोक्यावर, हातावर, त्यांच्या हातात रॉड होते, त्यांचं गॅसचे पाईप वगैरे होते। त्यांनी मला बेदम मारहाण करायला स्टार्ट केली। मी त्यांना कारण विचारलं, तुम्ही मला का मारताय? त्यांनी मला कारण काही सांगितलं नाही, फक्त त्यांनी मला मारत राहिले। आणि त्यानंतर मग त्यांनी मला तिथं बंधन हॉटेलच्या बॅक साईडला, बंधन लॉजच्या बॅक साईडला एक मोकळी जागा आहे, तिथं नेलं। तिथं पण मला त्यांनी अजून मारलं। म्हणजे तुमचं नाव विचारून मारलं? नाव विचारून मला मारलं त्यांनी। सगळे अनोळखी लोक होते, मला कोणी ओळखीचा नव्हता, माझा काही संबंध नाही त्यांच्याबरोबर, माझ्या कधी कॉन्टॅक्टमध्ये नाही। ते सडनली ते आले, त्यांनी मला मारहाण करायला स्टार्ट केली।